नमामि गंगे हर हर गंगे वाचे वदता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा। माझ्या पाठीमागे ही पवित्र अशा पद्धतीची गंगामय्या या ठिकाणी वाहत आहे। तर ही गंगामय्या पृथ्वी तलावरती का आलेली आहे याची एक आध्यात्मिक कथा आपण या ठिकाणी पाहतोय। मंडळी, श्रीमद भागवतामध्ये आलेल्या आख्यानानुसार नवदृक नावाच्या राजाला 1000 पत्नी असताना एकाही पत्नीला पुत्र संतती प्राप्त होत नव्हती। ईश्वर कृपेने एका पत्नीला या ठिकाणी गर्भधारणा झाली। 999 पत्नींचा चौथी मत्सर जागा झाला। आपल्याला मूलबाळ होत नाही, हिलाही होऊ द्यायचं नाही म्हणून 999 पत्न्यांनी मिळून त्या एका पत्नीला विष पाजण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवंताचे अंश असलेला गर्भ त्या राणीच्या उदरामध्ये असल्यामुळे तो गर्भ इतका ताकदवान होता की तो विषाला घेऊन बाहेर आला आणि विषासकट तो गर्भ बाहेर आला। म्हणून बहुद्रुक नावाच्या राजानं त्या मुलाचं नाव ठेवलं सगर। विषाला संस्कृत मध्ये गर म्हटलं जातं आणि गरासकट तो बाहेर पडला म्हणून सगर। सगर राजा हा इतका पराक्रमी अशा पद्धतीचा राजा निघाला की संपूर्ण पृथ्वी त्यानं पादाक्रांत केली। संपूर्ण पृथ्वीवरती आपलं साम्राज्य प्रस्तावण्याचा त्याचा संकल्प असताना पूर्वीच्या काळामध्ये अश्वमेध यज्ञ नावाची एक संकल्पना होती। एक अश्व सजवला जायचा, तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये जायचा। ज्या राज्यांना ज्याचा अश्व आलेला आहे त्याचं मांडलिकत्व मान्य नसेल तर त्यांच्या बरोबर युद्ध करायचं, अन्यथा त्यांचं मांडलिक म्हणून त्यांच्या हाताने काम करायचं। अशा पद्धतीने सगळ्या राजानं तो अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं। अश्व सोडला गेला। अश्वाच्या पाठीमागे आपल्या 60,000 मुलांना पाठवलं। इंद्राला चिंता पडली की या सगळ्या राजानं संपूर्ण पृथ्वी तर आता हा जिंकत आलेला आहे, आता पृथ्वी जिंकल्यानंतर पुढची झेप ही स्वर्गावरती नक्कीच असेल, तर काहीतरी करून याला आपण थांबवलं पाहिजे। म्हणून तो यज्ञाचा जो काही अश्व होता तो अश्व इंद्रानं चोरला आणि आज जे कलकत्त्यापासून 90 किलोमीटर अंतरावरती काकद्वीप आहे त्या काकद्वीपला नेऊन कपिल मुनींच्या आश्रमामध्ये तो घोडा नेऊन बांधला। ही 60,000 मुलं तो घोडा शोधू लागली। इकडे तिकडे पृथ्वीवरती सगळ्या ठिकाणी ते घोडा शोधत असताना सगर राजाचीच अर्थात ती पराक्रमी मुलं या 60,000 मुलांनी मिळून पृथ्वीला 7 ठिकाणी मित्रांनो खड्डे घेतले आणि त्यातनं 7 समुद्र तयार झाले। समुद्राला आपण सागर का म्हणतो तर सगराच्या मुलांनी त्याची निर्मिती केली म्हणून त्याला सागर म्हणतात। तरी तो घोडा त्यांना सापडला नाही। शेवटी फिरत फिरत तेही काकद्वीपला आले आणि कपिल मुनींच्या आश्रमामध्ये त्यांना तो घोडा दिसला। घोडा त्यांनी ओळखला आणि कपिल मुनींना विचारलं की हा घोडा कुणाचा आहे। कपिल मुनींनी सांगितलं मला काही माहिती नाही। म्हटले हा घोडा आमचा आहे आणि तुम्ही या ठिकाणी हा घोडा चोरून आणला। आणि मग त्या 60,000 मुलींनी कपिल मुनींची निर्वसना केली, विटंबना केली, टिंगल केली। कपिल मुनी हे भगवंताचे 500 अवतार असल्यामुळे ईश्वरीय कोप झाला। एक प्रचंड प्रमाणामध्ये अग्नी उत्पन्न झाला आणि त्या अग्नीने त्या 60,000 मुलांना भस्म करून टाकलं। 60,000 मुलं भस्म होऊन त्या ठिकाणी त्यांची रक्षा झाली। इकडे सगर राजा ती घोड्याची वाट पाहतोय, आपल्या 60,000 मुलांची वाट पाहतोय। घोडा आला नाही, मुलं आली नाही। शेवटी त्या सगराचा जो काही नातू आहे त्यांचं नाव अंशमानू। अंशमानूने आजोबांना एक दिवस विचारलं की आजोबा कधी येणार आपला घोडा, कधी येणार माझे वडील, कधी येणार माझे चुलते, कधी होणार यज्ञ आणि कधी होणार आपण या पृथ्वीचे राजे। सगर राजानं सांगितलं मी त्याच चिंतेमध्ये आहे। अंशमानूने सांगितलं आजोबा तुमची काही हरकत नसेल तर मी तो घोडा आणि माझ्या वडिलांच्या आणि चुलत्यांच्या शोधामध्ये जातो। आजोबांच्या चरणावरती त्यानं त्या ठिकाणी मस्तक ठेवलं आणि घोड्याच्या आणि आपल्या चुलत्यांच्या शोधामध्ये तो निघाला। फिरत फिरत अंशमानू सुद्धा कपिल मुनींच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचला। त्यानं तो घोडा ओळखला आणि जी चूक चुलत्यांनी वडिलांनी केली होती ती केली नाही। विनम्र भावानं कपिल मुनींना विचारला हा घोडा कोणाचा आहे। कपिल मुनींनी सांगितलं की मला फारशी याबद्दल काही या ठिकाणी माहिती नाही, परंतु असं म्हणतात की हा घोडा राजा सगराचा आहे। हो म्हटले, मी त्या सगर राजांचा नातू आहे आणि हा घोडा आमचाच आहे। हा घोडा तरी इथे मला दिसतोय, परंतु या घोड्याच्या पाठीमागे आलेले माझे 60,000 चुलते आणि वडील हे कुठे आहेत। कपिल मुनींनी सांगितलं त्यांनी माझी निर्वसना केली, टिंगल केली आणि त्याचा परिपाक म्हणून हे सगळे तुझे चुलते वडील जळून या ठिकाणी भस्मसात झालेले आहेत। अंशमानू म्हटले तुमच्यासारख्या साधूंची त्यांनी निर्वसना केली, विडंबना केली आणि त्यातनं त्यांचा जर मृत्यू झाला असेल तर निश्चित माझे वडील आणि चुलते हे अधपतनाला गेले। आता यांचा उद्धार जर मला करायचा असेल तर मी काय करावं। त्यावेळेला कपिल मुनींनी सांगितलं स्वर्गातली गंगा मृत्यूलोकामध्ये आली आणि गंगेच्या जलाचा स्पर्श
या रक्षेला जर झाला तर नक्की यांचा या ठिकाणी उद्धार होईल. अंशुमानाने तो घोडा घेतला, आजोबांकडे आला, आजोबांना तो घोडा दिला, यज्ञ केला आणि सांगितलं की आता मला राज्य उपभोगायचं नाही, ऐश्वर्य उपभोगायचं नाही, तर पुत्र या नात्यानं माझं ते आद्य कर्तव्य आहे की माझ्या पितरांचा आणि वडिलांचा या ठिकाणी मला उद्धार करायचा. आता मी जाणार स्वर्गातल्या गंगेला, या ठिकाणी तपश्चर्या करून प्रसन्न करून घेणार आणि माझ्या पितरांचा उद्धार करणार. अंशुमानू आले, या ठिकाणी तपश्चर्येला बसले, त्यांचं संपूर्ण आयुष्य संपलं, गंगा प्रसन्न झाली नाही. त्यांच्या चिरंजीव असमंजस, त्यांनी वडिलांचं हे कार्य पुढे चालू ठेवलं, त्यांचंही संपूर्ण आयुष्य संपलं, परंतु त्यांनाही त्या ठिकाणी गंगा प्रसन्न झाली नाही. पुढे आले राजा दिलीप, यांनी तपश्चर्या केली पूर्ण आयुष्य, परंतु त्यांनाही गंगा प्रसन्न झाली नाही. आणि चौथ्या पिढीमध्ये आले राजा भगीरथ, आणि या राजा भगीरथांच्या कालावधीमध्ये त्यांच्या तपश्चर्याची फलद्रूपता, पक्वता, तपश्चर्या परिपक्व झाली आणि गंगामाया या ठिकाणी पहिल्यांदा प्रसन्न झाली. गंगामाया या ठिकाणी येऊन त्यांना प्रसन्न झाली आणि गंगामायांनी विचारले की का गेली 2 ते 3 पिढ्या झालं, आज 4थी पिढी झालं तुम्ही माझी तपश्चर्या करतायत, नक्की तपश्चर्या करून मला प्रसन्न करण्याचं कारण काय? मित्रांनो, ते कारण मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय, आपण पुढच्या भागात पाहूया. धन्यवाद.